पिंपळगाव हरेश्वर येथे शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या ठिकाणी शेतकरी व कार्यकर्ता मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला। या मेळाव्याला संपूर्ण परिसरातील नागरिक महिला वर्गांनी प्रचंड गर्दी केली। या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून मेळाव्याला सुरुवात झाली। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुभाष यादवराव गरुड हे होते। यावेळी व्यासपीठावर पाचोरा भडगाव विधानसभेचे इच्छुक उमेदवार नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, डॉक्टर पूनमताई प्रशांत पाटील, जगदीश अशोक पाटील, आप्पासाहेब किशोर गरुड, पिंपळगाव हरे, श्यामकांत भोसले, पंकज पाटील उपसरपंच चिंचपुरे, प्रकाश पाटील वाणेगाव, बाळद येथील उपसरपंच सचिन भैयासाहेब पाटील, यशवंत पाटील, अरुण वामन पाटील, राजेंद्र पाटील, राजेंद्र महाजन, प्रकाश महाजन, BR महाजन यासह पिंपळगाव, कुऱ्हाड, शिंदाड परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य आणि बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी मेळाव्याला उपस्थित होते। मेळाव्याला संबोधित करताना सर्वप्रथम परमपूज्य गोविंद महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत सुरुवातीला BR महाजन यांनी शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याविषयी आपले विचार मांडून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी खऱ्या अर्थाने जपणारा माणूस म्हणजे प्रतापराव हरी पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचं आवाहन सर्व उपस्थित लोकांना केलं। यावेळी प्रकाश चव्हाण यांनी अटल गव्हाण धरणाचे पाणी पिंपरी येथे आणण्यासाठी नानासाहेबांनी प्रयत्न करावेत आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कटिबद्ध राहून पिंपळगाव गावात शिक्षणाची गंगोत्री आणण्याचं आवाहन त्यांनी केलं। यानंतर राजू पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने लढा देणारा माणूस, शेतकरी पुत्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा, मातीची नाळ जपणारा माणूस आपल्याला तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं विधानसभेत पाठवायचा आहे असं सांगितलं। शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी नानासाहेबांच्या वतीनं मी आपला शब्द देतो। यावेळी राजेंद्र महाजन यांनी नानासाहेबांच्या हाकेला दाद द्या, ते नक्कीच निवडून आल्यानंतर तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहतील असं यावेळी सांगितलं। यावेळी दूध संघाच्या संचालिका डॉक्टर पूनमताई पाटील यांनी आपल्या मनोगतातून नानासाहेबांसारख्या एका साध्या व्यक्तिमत्वाला विधानसभेमध्ये पाठवण्याची संधी आपण एकदा द्यावी असं यावेळी त्यांनी सांगितलं। या मतदारसंघात उमेदवारी इच्छुक करणारे नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की मी ग्रामीण भागाचा कार्यकर्ता असून ग्रामीण भागातील प्रश्नांची मला चांगल्या प्रकारे जाण आहे। मी शेतकरी पुत्र असून शेतकऱ्यांच्या व्यथा विधानसभेमध्ये मांडून त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि या गावात मुलींसाठी विद्यालय स्थापन करण्याचा मानस देखील त्यांनी बोलून दाखवला। या मेळाव्याला परिसरातील असंख्य नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक भोसले यांनी केलं। कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्थानिक परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोलाचं सहकार्य केलं। आज ते सोसायटीचे सदस्य आहेत, त्यांना दूध डेअरीच्या सगळ्या कल्पना आहेत। दूध डेअरी त्यांच्या ताब्यात आहे। सर्व शेतकरी आणि जनसामान्य जी जनता आहे त्यांचे प्रश्न त्यांना माहिती आहे, ते डायरेक्ट वरून आलेले नाही। आपल्याला दीपक सरांनी पण सांगितलं, तळागाळातून येणारा, आजही आपण त्या गावात राहणारा माणूस आहे, शेतीच्या बांधावर राहणारा माणूस आहे। जर आपण आपल्या शेतकरी पुत्राला विधानसभेवर पाठवू शकेल तर आपले खरंच सगळ्यांची ऋणी उडवू आपण। आणि नक्कीच मला आशा आहे, आज जी गर्दी आहे ती बघून मला वाटतंय की पिंपळगाव
ग्रामीण भागामध्ये राहिलेलो आहे आणि मी